सोलापुरातील कुचनगर परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचं समोर आलं। एबीपी माझाच्या रियालिटी चेकमध्ये कुचनगर परिसरात अत्यंत गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचं कॅमेऱ्यात चित्रित झालं। मैला मिश्रित आळ्यायुक्त पाण्यामुळे सोलापूर शहरातील नागरिक हे संतापलेले आहेत। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या सिडको N7 परिसरात 10 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय, त्यातही कमी दाबाने पाणी येत असल्याने स्थानिक संतप्त झाले। पाणी पुरवठा ऑफिसमधील अभियंता भूषण देवरे यांना महिलांनी घेराव घातला, तर पाण्याच्या टाकीवर जाऊन पाणी सोडण्याचं साहित्यही जप्त केलं। दुसरीकडे अकोल्यात ऐन उन्हाळ्यात पाणी बाणी लागणार असं दिसतंय। अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान येथील काटोपूर्णा प्रकल्पात फक्त 27% जलसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे सध्या 2 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। भविष्यात आणखी पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे। तर तिकडे हिंगोलीतही 3 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातोय। दरम्यान राज्यातील पाणीबाणीवर काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतात आपण पाहूया। गेल्या काही दिवसापासून येत आहे पाणी आणि इथले नगरसेवक एवढे बेशिस्त आहेत की फोन करून बोलवलं तरी कोणी इथं येत नाही, पाहत नाही। अशा पाण्यामुळे गॅस्ट्रो होऊन सगळ्यांना त्रास होत आहे। 5-5, 6-6 दिवस पाणी सोडत नाहीत आणि आम्ही नगरपालिका जाऊन म्हणलं की ना आम्हाला पाणी सोडा, तर सोडतो म्हणतात आणि सोडतच नाहीत आणि अर्धा तास पण पाणी सोडत नाहीत आणि म्हणतात 1 तासभर सोडलं म्हणतात आम्ही ते। दूषित पाणी असते, पाण्यामध्ये अक्षरशः घाण, डोकळे होतात आणि कपड्याने कितीही प्रमाणात गाळलं तरी या पाण्यामध्ये घाणच राहते। हे पाणी पिण्यायोग्यही नाहीये, वापरण्यालाही सुद्धा शंका येते की पाणी वापरावं की नाही वापरावं। यामुळे नागरिकांचे प्रचंड प्रमाणात आरोग्य धोक्यात घातलेले आहे। आणि आता बातमी आहे उन्हाळ्याच्या संदर्भातली। एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भात पारा 40 अंशांच्या